Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. I welcome you all in the name of Lord this morning. मी प्रभू येशू ख्रिस्ता नावात तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. It is indeed a pleasure and joy to serve and worship the name of Lord Jesus Christ. Hallelujah. खरोखर देवाची स्तुती करणं, त्याची भक्ती करणं हे खरंच एक आनंद आहे आणि तो आनंद कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला भेटत नाही. हालेलुया. चला आपण काही वेळ देवाच्या सानिध्यामध्ये घालवणार आहोत, त्याची स्तुती आराधना करणार आहोत आणि त्याचं नाव उचलणार आहोत, कारण की तो जो आपला परमेश्वर आहे तो आदी आणि अंत आहे. तो आपल्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. हालेलुया. ओ येशू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू, या सुंदरशा दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो. होय प्रभू येशू, आम्हाला तुझ्या भक्तीमध्ये चालव प्रभू येशू. तुझी स्तुती आराधना करत असतात प्रभू येशू. आमचा ताबा तू घे प्रभू येशू आणि तू आमच्या प्रत्येकामध्ये प्रभू येशू तू उतरून याची तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आमच्याद्वारे तुझं नाव उंचावलं जाऊ दे, तुझी सेवा होऊ दे प्रभू येशू. आणि आमच्या प्रत्येकाला प्रभू येशू तुझ्या अभिषेकाने भर, तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू येशू. आणि प्रभू येशू, तुझ्याकडे लक्ष केंद्रित करत असताना जगातील सर्व विचार आमच्या मनातून बाहेर निघून जाऊ दे प्रभू येशू. आणि आम्हाला फक्त तुझ्याकडे पाहण्यासाठी मदत कर प्रभू येशू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. येस लॉर्ड. जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो आदी आणि अंत आहे, तो प्रारंभ आणि शेवट आहे. त्याला कधीच अंत राहणार नाही, त्याच्या राज्याला कधीच अंत राहणार नाही. चला आपण अशा देवाची स्तुती करूया आणि त्याचं नाव उचलणार आहोत, कारण की तो अनंत कालचा परमेश्वर आहे, तो युगानुयुग राज्य करणारा देव आहे. अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अंकाल के यीशु तेरी आराधना. अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अंकाल के यीशु तेरी आराधना. आराधना. हालेलुया. आराधना. हालेलुया. यहोवा निसी तेरा नाम है, हमेशा जय देता है. यहोवा निसी तेरा नाम है, हमेशा जय देता है. मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा. मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा. हरी चराइयों में ले चलता, हरी चराइयों में ले चलता. अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अंकाल के यीशु तेरी आराधना. अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अंकाल के यीशु तेरी आराधना. आराधना. हालेलुया. आराधना. हालेलुया. यहोवा शालोम तेरा नाम है, हमेशा शांति देता है. यहोवा शालोम तेरा नाम है, हमेशा शांति देता है. मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा. मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा. हरी चराइयों में ले चलता, हरी चराइयों में ले चलता. अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अंकाल के यीशु तेरी आराधना. अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अंकाल के यीशु तेरी आराधना. आराधना. हालेलुया. आराधना. हालेलुया. यहोवा रफा, यहोवा रफा तेरा नाम है, हमेशा चंगा करता है. यहोवा रफा तेरा नाम
यहोवा राफा, यहोवा राफा तेरा नाम है, हमेशा चंगा करता है. आपलं आरोग्य आपण स्वीकारूया. हमेशा चंगा करता है, मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा, मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा. हरी चराइयों में ले चलता, हरी चराइयों में ले चलता. अल्फा और ओमेगा, आदि और अंत काल के यीशु तेरी आराधना. अल्फा और ओमेगा, आदि और अंत काल के यीशु तेरी आराधना. आराधना. हालेलुया. आराधना. हालेलुया. आराधना. हालेलुया. आराधना. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपला जो अल्फा आणि ओमेगा आहे, जो आपला परमेश्वर आहे, तो आपल्या बरोबर सर्व काळ असतो. हालेलुया. आणि खरोखर तो आपला यहोवा राफा आहे, तो आपला यहोवा शालोम आहे, आणि तो आपल्याला शांती देणारा परमेश्वर आहे, तो आपल्याला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. इमॅन्युएल असा जो आपला परमेश्वर आहे, ज्याने आपल्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला, त्याचे आपण आभार मानणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जा. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जा. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताके आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताके आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया. आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, तू है मेरा शाफिया, मुझको दी है जिंदगी. आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, तू है मेरा शाफिया, मुझको दी है जिंदगी. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया. जय जयकार, जय जयकार, अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तू में गवाही तेरे जी उठने की. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी. यस लॉर्ड. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तू में गवाही तेरे जी उठने की. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तू में गवाही तेरे जी उठने की. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार,
कुछ न किया, तूने मेरे लिए क्या कुछ न किया, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। हालेलुया, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या। हालेलुया, हालेलुया। ओ येशू, खरोखर येशू, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद आमच्या राजा। आम्ही तुझी स्तुती करतो येशू, तुझं नाव उंचावतो येशू। आणि प्रभू येशू, आम्ही तुला हे म्हणतो प्रभू येशू की तू आमचा राजा आहेस, तू आमचा प्रभू आहेस येशू, आणि तू समान दुसरं कोणीच नाही प्रभू येशू। होय प्रभु यीशु, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। खरोखर ख्रिस्ताच्या अगोदर आपण मरण पावलेले होतो, पण ख्रिस्ताच्या येण्यामुळे आपल्या जीवनाला एक अर्थ मिळाला आहे, आपल्याला एक नवीन जीवन मिळालं आहे, एक सार्वकालिक जीवन मिळालं आहे। आणि देवाचं वचन म्हणतं की आपण जो ख्रिस्तामध्ये जे आपण मेलेलो आहोत, ते आपण एक नवीन उत्पत्ती आहोत। जुने ते होऊन गेले आहे, पहा ते सर्व नवे झाले आहे। आणि खरोखर आपलं जे जीवन आहे ते एक नवीन उत्पत्ती सारखं जीवन आहे। आपण नवीन झालेलो आहोत, ख्रिस्तामध्ये आपण नवीन झालेलो आहोत। आणि आपण खरोखर आपल्या देवाची स्तुती आणि आराधना करत असताना आपण देवाला म्हणूया की खरोखर प्रभू येशू, तुझ्या त्या बलिदानामुळे, तू केलेल्या त्या बलिदानामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालंय प्रभू येशू। आणि खरोखर आम्ही त्या जीवनामध्ये जीवन जगणार आहोत। आम्ही प्रभू येशू त्या इच्छेने आम्ही जीवन जगणार आहोत की तू आमचा राजा आहेस, तू आमच्यासाठी आपला प्राण अर्पण केलायस प्रभू येशू। आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू। आणि प्रभू येशू, आम्ही तुला म्हणतो की आम्ही संपूर्ण अंतःकरणाने तुझी स्तुती करतो, तुझे धन्यवाद करतो। आणि आम्ही तुला म्हणतो प्रभू येशू की तुझ्या करुणेमध्ये, तुझ्या दयेमध्ये आम्ही जीवन जगत असताना तू आम्हाला प्रभू येशू कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही। तुझे आभार मानतो येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू। दिल से आराधना करूं मैं इस जुबां से, नाम तेरा ही लूं मैं पूरे दिल से। आराधना करूं मैं इस जुबां से, नाम तेरा ही लूं मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। दिल से आराधना करूं मैं इस जुबां से, नाम तेरा ही लूं मैं पूरे दिल से। आराधना करूं मैं, आराधना करूं मैं इस जुबां से, तेरा ही लूं मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता।
आपण जे गीत गात आहोत त्या गीत मध्ये असं म्हटलं की तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूं. की प्रभू तुझ्या दयेमध्ये, तुझ्या करुणेमध्ये, तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला आच्छादलाय प्रभू येशू. तू आम्हाला त्यांनी वेष्टीलाय प्रभू येशू. आणि लॉर्ड यू हॅव सराउंडेड अस with your grace and with your love, O Lord, with your mercy, O Master. And Lord, it is because of that we live this life, O Lord. And that is why we say that, Lord, we praise and worship your name with whole heart, O Lord. And we worship, O Lord, and we praise your name, O Lord, because you have given us this pleasure, O Lord. आपण देवाला म्हणतो की देवा आम्ही खरोखर आमच्या अंतःकरणाने तुझी आराधना आणि स्तुती करतो, कारण की तुझ्या दयेमध्ये, तुझ्या कृपेने तू आम्हाला प्रभू येशू आमचं जीवन तू सराउंड केलाय प्रभू येशू. धन्यवाद येशू. जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह तब मुझको थामती है. मेरी मुश्किलों में हर एक दर्द और गम में खुदावन तू ही मेरा शाफी है. जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह तब मुझको थामती है. मेरी मुश्किलों में हर एक दर्द और गम में खुदावन तू ही मेरा शाफी है. करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं. तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में ओ यीशु, तेरी दया में ओ प्रभु यीशु लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. तेरे फजल में, तेरी दया में लिपटा एक सुरक्षित तेरे फजल में, तेरी दया में तुझ्या कृपेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. लिपटा तुझे आभार मानतो. मैं रहता हूँ, मैं रहता हूँ. धन्यवाद येशू. ओ येशू, आम्ही तुझे आभार मानतो देवा, आम्ही तुझे आभार मानतो. तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ. हो येशू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. खरोखर जसं इयोबाच्या जीवनामध्ये होतं की सैताने येऊन सांगितलं की तू त्याच्या भोवती कृपेचं कुंपण घातलंय सुरक्षितेचं, म्हणून त्याला काहीच इजा करू शकत नाही. आणि तसं झालं आहे
की देवाने आपल्या भोवती देखील सुरक्षितेचं कुंपण घातलं आहे. त्यांनी आपल्याला त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या दयेमध्ये वेढीला आहे, वेष्टीला आहे. आणि खरोखर आम्ही तुझे आभार मानतो देवा. तू आमच्यावर एवढं प्रीती केलीस, एवढं प्रेम केलीस, पण तुझे आभार मानतो. सैतानाचं कुठलंही हत्यार आमच्यावर चालत नाही, कारण की तुझी कृपा आमच्या भोवती आहे प्रभू येशू. तुझी दया आमच्या जीवनावर आहे प्रभू येशू. आणि प्रभू येशू, त्या सर्वातून आम्हाला बाहेर निघण्यासाठी तू मदत करतोस, पण तुझे आभार मानतो प्रभू येशू. तो प्रभू येशू, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये आहे, म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, तुझं वचन आम्हाला म्हणतं की तू ज्या कामात हात घालशील त्याला यश मिळेल असं परमेश्वर करतो. आणि प्रभू येशू, हे फक्त तुझ्या कृपेमुळे, तुझ्या दयेमुळे होतं प्रभू येशू. तुझी जी दया आमच्या जीवनावर आहे त्यामुळेच प्रभू येशू हे सर्व घडून येतं प्रभू येशू. आमच्या जीवनामध्ये सर्व चांगल्या गोष्टी प्रभू येशू त्यामुळेच घडून येतात प्रभू येशू. त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. तू आमच्या प्रत्येकाला भूमीवर जिवंत ठेवलंस, पण तुझे आभार मानतो प्रभू येशू. ही तुझी कृपा आणि तुझी दया आमच्या जीवनावर केलीस, पण तुझे उपकार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आम्ही तुला म्हणतो प्रभू येशू की तुझं जे वचन आमच्यासाठी पाठवलंय प्रभू येशू, ते वचन आम्हाला समजण्यासाठी मदत कर प्रभू येशू. आणि त्याप्रमाणे आम्हाला जीवन आचरण करण्यासाठी मदत कर प्रभू येशू. तू आमच्या प्रत्येकाशी बोल अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू येशू. इथून पुढच्या वेळेचा ताबा तू घे, आमच्या जीवनात ताबा तू घे प्रभू येशू. ही प्रार्थना विनंती धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावामध्ये स्वागत आहे. माझी खात्री आहे की आज सकाळी आपण सर्वजण देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहात. चला आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. नीतिसूत्रे याचा 21वा अध्याय, नीतिसूत्रे 21 आणि 29 वचन. नीतिसूत्रे 21-29. दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो. दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो. ज्या प्रत्येक वेळेला आपण देवाचं वचन वाचतो, ज्या प्रत्येक वेळेला आपण प्रार्थना करतो, देवाचा पवित्र आत्मा आमच्यावर बोलतो. आमच्या जीवनातील ज्या काही चुका आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या तो आम्हाला दाखवतो, यासाठी की तो आम्हाला ख्रिस्तासाठी तयार करत आहे, ख्रिस्ताची वधू म्हणून तो आम्हाला तयार करत आहे. आज सकाळी आपण काही वेळपर्यंत देवाचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आपण स्वीकारणार आहोत. या वचनामध्ये म्हटलं आहे की जो दुर्जन आहे, जो वाईट आहे, ज्याला चांगल्या गोष्टी आवडत नाही, ज्याला नीतिमत्वाचा तिटकारा आहे, ज्याला धार्मिकतेचा तिटकारा आहे, जो वाईट गोष्टी करण्याकरता किंवा पाप करण्याकरता ज्यानं स्वतःला वाहून घेतला, असा जो व्यक्ती आहे तो आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो. म्हणजे त्याची मुखचर्या, त्याचं तोंड, त्याच्या तोंडावर दिसून येतं की त्याला राग आलेला आहे. जर त्याला कोणी सांगितलं की हे चुकीचं आहे, काही चुकीच्या गोष्टी तू करत आहे, तर अशा व्यक्तीला ते आवडत नाही. पण जो सरळ व्यक्ती आहे किंवा जो मनाचा स्वच्छ आहे किंवा जो गोष्टी सहज स्वीकारतो, चांगल्या पद्धतीने स्वीकारणारा आहे, ज्याला देवाचं भय आहे, असा जो व्यक्ती आहे तो आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो. आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो. वर्तन क्रम म्हणजे की आपण कसं वागत आहोत, माझं जीवन कसं आहे, माझ्या जीवनामध्ये काय चुकलेलं आहे, याच्याविषयी तो विचार करतो. ज्यावेळेला त्याला कोणीतरी सांगतं, ज्यावेळेला देवाचं वचन त्याला मार्गदर्शन करतं, ज्यावेळेला पवित्र आत्मा त्याला मार्गदर्शन करतो. आणि आज सकाळी देवाच्या वचनामधून आपण अशा एका व्यक्तीच्या जीवनाबद्दल पाहणार आहोत की जी व्यक्ती देवाचा अभिषिक्त आहे. परमेश्वरानं त्याला एका उच्च पदावर आणलेलं आहे, त्याला राजा या पदावर देवाने त्याला स्थापित केलेलं आहे. असं असतानाही त्याच्या हातून पाप झालं आणि त्यानंतर पुन्हा कशा प्रकारे
त्याने पश्चातापी होऊन परमेश्वराकडे क्षमेची याचना केली. या संबंधाने आज सकाळी आपण पाहणार आहोत. चला आपण पाहूया शमूएलाच्या पुस्तकामधून. दुसरे शमूएल याचा 11वा अध्याय, दुसरे शमूएलाचं पुस्तक याचा 11वा अध्याय. आपल्या प्रत्येकाकडे आपलं पवित्र शास्त्र आहे, कारण आपण भक्तीसाठी एकत्र आलेलो आहोत. दुसरे शमूएल याचा 11वा अध्याय आणि 11 आणि 12 या 2 अध्यायामध्ये दाविदाविषयी आपल्याला पाहायला मिळतं की दावीद जो राजा आहे, ज्याला परमेश्वराने राज्यपदावर स्थापन केलेलं आहे, असा व्यक्ती एका पापामध्ये पडला किंवा त्याच्या हातून पाप झालं किंवा त्याने पापाला ज्याला समजूया की सैतानाचे जे विचार आहेत त्याला त्याने थांबवलं नाही, तर सैतानाला आपल्या जीवनावर वर्चस्व होऊ दिलं. कारण जर आपण या 11व्या अध्यायामध्ये पाहिलं तर 11व्या अध्यायामध्ये आपल्याला आपण वाचतो या दुसऱ्या तिसऱ्या वचनामध्ये की संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तिथून पाहिली. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले की ती अलियमाची कन्या उरिया हित्ती याची बायको बतशेबा आहे ना. आणि दाविदाने जासूत पाठवले आणि तिला दाविदाकडे आणलं आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला. 5 वचन सांगतं त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि अशा प्रकारे दाविदाने पाप केलं. या वचनामध्ये म्हटलं आहे की दाविदाने एक जी विवाहित स्त्री आहे की जी त्याच्या स्वतःची पत्नी नाही, त्या स्त्रीला त्याने पाहिलं, त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. एवढंच नाही तर त्याने व्यभिचार केला. त्याने आपल्या देवाच्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते वर्तमानाच्या 5व्या-6व्या अध्यायामध्ये खूप सुंदर रीतीने वचन सांगितलं की जो एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याबरोबर व्यभिचार केलेला आहे. आणि दाविदानं हेच केलं की दाविदानं त्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहिलं. एवढंच नाही तर त्या स्त्रीला आपल्या घरी बोलवून आणलं आणि तिच्या बरोबर त्याने दुष्कृत्य केलं. एक अभिषिक्त व्यक्ती, एक राजा, आणि अशा प्रकारे त्याने आपल्या जीवनामध्ये सैतानाला वर्चस्व, सैतानाला वाव दिला. आज सकाळी मी देवाच्या वचनामधून हे बोलत आहे की जी सरळ व्यक्ती आहे ती आपल्या वर्तन क्रमाचा विचार करते. पाप सर्वांच्या हातून होतं, सर्वजण पापी आहेत. तुमचं तारण झाल्यानंतरही कळत न कळत आपल्याकडून पाप होतं. आपण देवाचं वचन सांगतं की पापापासून आपण दूर राहायचं आहे. पण जर आपल्याकडून पाप झालं तर देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की आपण आपली पापे जर पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे, तो आपल्या पापांची आपल्याला क्षमा करेल. पण त्याच्याही पेक्षा आधी जर आपण पाहिलं या ठिकाणी दावीद याने आपल्या स्वतःला यासाठी ज्याला म्हणू की स्वतःवर त्याने नियंत्रण ठेवलं नाही. देवाने ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत या 10 आज्ञामध्ये 9वी आज्ञा आहे की आपल्या शेजाऱ्याच्या घराचा अभिलाष धरू नको. निर्गमाचं पुस्तक याच्या 20व्या अध्यायामध्ये, निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय, ज्या 10 आज्ञा आहेत या 10 आज्ञामध्ये 15 वचन, 20वा अध्याय 15 वचन सांगतं की 14 वचन, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्या विरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. 17 वचन सांगतं की आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको किंवा अभिलाष धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा लोभ धरू नको. वचनामध्ये म्हटलंय की आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. मग हे दाविदाला माहित नव्हतं का? देवाच्या आज्ञा त्याला माहित नव्हत्या का? सगळं त्याला माहित होतं, पण तरीही सैतानाचं वर्चस्व त्याच्या जीवनावर झालं. त्यानं पाहिलं ती स्त्री सुंदर आहे, त्यानं त्या उरिया हित्ती याच्या बायकोला त्याने आपल्या घरी बोलावलं आणि तिच्याबरोबर त्याने दुष्कृत्य केलं. एवढंच नाही तर पुढच्या अध्यायामध्ये, पुढच्या वचनामध्ये आपण वाचतो या दुसरे शमूएलाच्या 11व्या अध्यायामध्ये की त्याने त्याच्याबरोबर कपट केलं त्या उरिया हित्ती बरोबर
त्याने योवाबाला सांगितलं की त्याला अगदी युद्धाच्या तोंडी त्याला ठेवा. 15 वचनामध्ये म्हटलं आहे की सकाळी दाविदाने योवाबाच्या नावे पत्र लिहून उरियाच्या हाती पाठवले. त्या पत्रात असे लिहिले होते की तुंबळ युद्धाच्या तोंडी उरियास ठेवा आणि त्यास तेथेच सोडून मागे हटा, म्हणजे त्यास मार लागून तो मरेल. आता इथे दाविदाने एक कपट योजना आखली की ज्यामुळे हा जो तिचा नवरा आहे किंवा बत्शेबेचा जो नवरा उरिया आहे, हा उरिया मरून जाईल. अशा प्रकारची योजना दाविदाने या ठिकाणी केली आणि तो असं म्हणतो की त्याला तुंबळ युद्धाच्या तोंडी उरियास ठेवा, म्हणजे सगळ्यात पुढे त्याला ठेवा की जेणेकरून त्या युद्धामध्ये तो मरून जाईल. की अशा प्रकारचा कपट त्याने केलं. एवढंच नाही तर पुढच्या वचनामध्ये आपण वाचतो की उरिया हित्ती मरण पावला, कारण दाविदाने तसं योजलं होतं की त्याला मारून टाकावं. म्हणजे पहा की एक व्यक्ती, एक अभिषिक्त व्यक्ती, एक देवाचा सेवक, एक देवाचा माणूस, एक राजा कशा प्रकारे तो बेभान झाला की त्याला जे हवं आहे ते त्याला मिळवायचं. आपल्या जीवनामध्ये पहा ना, अशा काही गोष्टी आहे की काही वेळेला आपण हे विसरून जातो की आपण देवाचे लोक आहोत, आपण देवाची मुलं आहोत, आपण या जगापासून वेगळे केलेले लोक आहोत, आपण या जगामध्ये आहोत पण आपण या जगाचे नाही. परंतु अशी कोणती तरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे की ती मिळवण्यासाठी आम्ही खूप हट्टी झालो आहोत की आम्हाला ते हवं आहे. मग ते कोणत्याही मार्गाने मिळालं तरी चालेल, पण आम्हाला ते मिळवायचं. एक विश्वासदाराचं जीवन, एक अभिषिक्त व्यक्ती जीवन, एक देवाच्या लेकरांचं जीवन की जे अशा प्रकारे असता कामा नये. पण या वचनामध्ये आपण वाचतो की दाविदाने या बत्शेबेला मिळवण्यासाठी किंवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी त्याने चुकीच्या गोष्टीचा आधार घेतला आणि त्याला जे हवं आहे ते त्याने मिळवलं. देवाचं वचन सांगतं परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. आमच्या जीवनावर देवाचं लक्ष आहे, आमच्या वर्तन क्रमावर देवाचं लक्ष आहे. स्तोत्रसंहिता 119 मध्ये असं म्हटलं आहे की तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनाने सावधान राहण्याने. म्हणजे ज्यावेळेला आपण देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये स्थान देतो, हे देवाचं वचन आम्हाला सावध करतं, हे देवाचं वचन आम्हाला राखतं, पाप करण्यापासून आम्हाला बाजूला करतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या स्तोत्रामध्ये म्हटलं आहे, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझं वचन आपल्या मनामध्ये जपून ठेवलंय, आपल्या हृदयामध्ये ठेवलं आहे. जर आपल्याला पापापासून दूर राहायचं आहे तर देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. संत पाऊल देखील कलसेतील मंडळी लिहिताना तो असं म्हणतो की ख्रिस्ताचं वचन तुमच्या ठाई भरपूर राहो. जितकं अधिक देवाच्या वचनात तुम्हाला तुमचं जीवन भरायचं आहे तितकं अधिक घ्या, तितकं अधिक तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन राहू. देवाचं वचन फक्त देवाचं वचनच आहे की जे आम्हाला पापांवर विजय देणार आहे, पापापासून आम्हाला दूर ठेवण्याकरता मदत करणार आहे. या ठिकाणी या सेवकाला त्याचा विसर पडला. या सेवकानं देवाची आज्ञा म्हणली की शेजाऱ्याच्या घराचा अभिलाष धरू नको, त्याच्या स्त्रीची अभिलाष धरू नको. परंतु तरीही त्यानं तसंच केलं आणि त्यानं आपला जो एक चांगला शिपाई आहे किंवा एक योद्धा आहे, या योद्ध्याला त्याने ठार मारण्याची योजना त्याने आखली. देवाच्या वचनामध्ये एक उदाहरण आम्ही आणखी वाचतो, गेहजी की जो अलिशा बरोबर होता, देवाच्या सेवकाबरोबर असताना ज्यावेळेला नामाचं कोड नाहीस झालं, नामान पुन्हा आपल्या गावी जात असताना अलिशाला त्याने काही नजराणा देव केला. दुसऱ्या राजाचं पुस्तक याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, या 5व्या-6व्या अध्यायामध्ये की जिथे नामानाने दिलेला जो नजराणा आहे तो अलिशाने नाकारला. आणि असं असताना गेहजी जो होता तो नामानाच्या रथाच्या पाठोपाठ गेला आणि त्याने खोटं बोलून त्यांच्याकडून काहीतरी घेतलं. तो असं म्हणतो की माझ्या धन्याने त्याच्याकडून काही घेतलेलं नाही, पण मी त्याच्या पाठीमागे जातो आणि काहीतरी घेतोच. आणि हे करण्यासाठी त्याने आपली जागा सोडली, आपलं ठिकाण सोडलं, आपलं त्याचं जे काही देवाच्या सेवकावर असणं आहे ते त्याने बाजूला ठेवलं आणि तो त्या रथाच्या मागे धावला आणि त्याने नामानाकडून त्या भेट वस्तू स्वीकारल्या. आणि परिणाम हा झाला की नामानाचं कोड गेहजी आणि त्याच्या वंशजावर निरंतर राहील असं अलिशाच्या द्वारे देवाने सांगितले. काही वेळेला आपण विश्वासणारे असतानाही आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीसाठी आपण बेभान झालो आहोत.
काहीतरी करून आम्हाला ते मिळवायचं आहे. आमचा तो हट्ट आहे. देवाचं वचन सांगतं की हट्ट हा मूर्तीपूजे समान आहे. आम्ही हट्टी झालो आहोत, आम्ही बंडखोर झालो आहोत की मला ते हवं आहे, मला ते मिळवायचंच आहे काही झालं तरी. देवाची योजना, देवाची पद्धत, देवाचं वचन याच्या वेगळं जाऊन जर आम्ही काय मिळवत असू तर आज सकाळी आपण आपल्या वर्तनक्रमाचा विचार करूया. आपल्या वर्तनक्रमाचा विचार करू. दावीद पापामध्ये पडला आणि मग देवाचं वचन सांगतं या दुसऱ्या शमूएलाच्या 12व्या अध्यायामध्ये की ज्या वेळेला दाविदानं पाप केलं त्यावेळेला परमेश्वर देवाने 12वा अध्याय 11वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये म्हटलं आहे की पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला. ती स्त्री दाविदाच्या घरामध्ये राहू लागली त्याची पत्नी म्हणून. पण 27वा वचन दुसरे शमूएल 11वा अध्याय आणि 27वा वचन, पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याचवर इतराजी झाली. दाविदाने जे केलं ते देवाला आवडलं नाही. दाविदाने उरिया हित्तीला ठार मारण्याचा कटात तो सहभागी झाला. दाविदाने त्या एका विवाहित स्त्री बरोबर त्याने समागम केला. दाविदाने त्या स्त्रीला आपल्या घरामध्ये आणलं, तिच्यापासून त्याला पुत्र झाला. हे सगळं परमेश्वरानं पाहिलं आणि देवाचं वचन सांगतं की दाविदाने जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याचवर इतराजी झाली. परमेश्वर नाराज झाला. आपल्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे देव नाराज झालेला आहे? देवाला ते आवडलेलं नाही की जे आम्ही केलेलं आहे. आज सकाळी देवाचं वचन ऐकत असताना ह्या सगळ्या गोष्टी यासाठी लिहिण्यात आलेल्या आहेत की याच्यामधून आपण बोध घ्यावा, ह्याच्यातून आपण शिकावं, चांगल्या गोष्टी शिकाव्या. जे काही वाईट आहे ते आपण सोडून द्यावं. आमच्या अगोदर जे लोक होऊन गेलेत त्यांच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी पाहाव्यात आणि जिथे जिथे त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या आपण टाळाव्यात. यासाठीही देवाची वचनं आहेत. दाविदानं जे केलं ते परमेश्वराला आवडलं नाही. आमच्या जीवनामध्ये आज सकाळी अशी कोणती गोष्ट आहे की जी देवाला न आवडणारी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी आम्ही हट्टी झालो आहोत, ज्याच्यासाठी आम्ही बेभान झालो आहोत, ज्याच्यासाठी आम्ही विसरून गेलो आहोत की आम्ही देवाची मुलं आहोत, आम्ही देवाचे पुत्र आहोत, आम्ही देवाच्या कन्या आहोत. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवण्यासाठी आम्ही हर तऱ्हेने प्रयत्न केलेले आहेत. काही करून आम्ही आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट मिळवलेली आहे. पण खरंच त्यामुळे देव प्रसन्न आहे का? देवाला ते आवडलंय का? त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं देवाला ते आवडलेलं आहे का? देवाचं वचन सांगते की देव दाविदाच्या या कृत्यावर नाराज झाला. दाविदावर वचनामध्ये म्हटलं आहे की दाविदाने जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याचं इतराजी झाली, नाराज झाला देव. आणि तरीही 12वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये म्हटलं आहे की मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठवले. परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. देवाची इच्छा ही आहे. देवाचं वचन सांगतं कोणी दुर्जन मरावा यामध्ये मला संतोष नाही, तर मागं फिरा आणि जिवंत राहा. एवढंच नाही तर जो देव आहे तो आम्हाला सावध करतो, तो आम्हाला पश्चातापाची संधी देतो. किती चांगलं आहे की ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये चूक होते, ज्यावेळेस आम्ही वाईट मार्गाने जातो, अशाही वेळेला परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही पुन्हा माघारी यावं, आम्ही पश्चातापी व्हावं, आम्ही देवाकडे प्रार्थना करावी. कारण आमचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही, तर आमचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणूनच दाविदाने आता नाथान संदेष्टाला, देवाने दाविदाकडे आता नाथान संदेष्टाला पाठवलं. परमेश्वर देवाची इच्छा ही होती की आता नाथानाच्या द्वारे त्यानं ज्या काही चुका केल्या त्या त्याला कळू द्याव्यात, त्याला सांगावं. पश्चातापाची एक संधी परमेश्वराने त्याला दिली. देवाने आमच्या जीवनामध्ये अनेकदा पश्चाताप करावा यासाठी संधी दिलेली आहे. कारण देव आमच्यावर प्रेम करतो. आमचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही, आम्ही जिवंत असावं ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर देव इतका चांगला आहे. या ठिकाणी त्याने दाविदाला सांगण्यासाठी नाथान संदेष्टा या ठिकाणी पाठवलं. आणि ज्या वेळेला नाथान आता या 12व्या अध्यायामध्ये संपूर्ण अध्याय ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारे नाथानाने दाविदाला उदाहरणादाखल सांगितलं. आणि आता पुढं 7 आणि 8 वचन. नाथान दाविदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलचा राजा केले व तुला शाऊलाच्या हातातून सोडविले. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या.
इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? तू उरिया हित्याचा तरवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली आणि त्याचा तरवारीने वध केला. परमेश्वर देवाने नाथानाच्या द्वारे त्याला सांगितलं की देवाने तुला अभिषेक केला आणि देवाने तुला इस्रायलचा राजा केला. शाऊलापासून तुला सोडवलं. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की शाऊल त्याचा कायमचा वैरी झाला. ज्यावेळेला दाविदाने गल्ल्यातावर विजय मिळवला, पहिले शमूएलाच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायात त्याचा अभिषेक झाला. 17व्या अध्यायामध्ये दाविदाने गल्ल्यातावर विजय मिळवला आणि ज्या वेळेला दाविदाला यश मिळालं त्यावेळेला शाऊलाला ते आवडलं नाही आणि शाऊल दाविदाचा कायमचा वैरी झाला. परंतु परमेश्वराने दाविदाला शाऊलाच्या हाती सापडू दिलं नाही. देवाने त्याचा सांभाळ केला, देवाने त्याचं रक्षण केलं. आणि एवढंच नाही तर शाऊलानंतर परमेश्वर देवाने दाविदाला त्या सिंहासनावर बसवलं, त्याचे राजा म्हणून देवाने स्थापना केली, सर्वस्व त्याच्या हातामध्ये दिलं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की एवढं थोडं झालं असतं तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. तुला आणखी काय पाहिजे असतं ते मी दिलं असतं, पण तू अशा चुकीच्या मार्गाने ही गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनामध्ये पहा की आपण कुठे होतो, देवाने आज आम्हाला कुठं आणलेलं आहे. ज्या वेळेला आमचं तारण झालं, आमचा बाप्तिस्मा झाला, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार झालो, त्या दिवसापासून आजपर्यंत देवाने कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी केल्या. आम्ही कुठे होतो आणि देवाने आज आम्हाला कुठपर्यंत आणलेलं आहे. पण एवढं असतानाही जर आपल्या मनामध्ये असं वाटतं की अजून काहीतरी राहिलेलं आहे की जे देवाने आम्हाला दिलेलंच नाही, अजून काहीतरी राहिलं आहे की जे आम्हाला आमच्या प्रयत्नाने मिळवायचं आहे, काही झालं तरी आम्हाला मिळवायचं आहे, तर सांभाळा माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो. देवाचं वचन आम्हाला सावध करतं. देवाचं वचन आम्हाला सावध करतं. दाविदाला परमेश्वराने सगळं काय दिलं. अगोदरच्या अध्यायामध्ये तो असं म्हणतो की मी या मेंढवाड्यामध्ये मेंढराच्या माग असताना तू मला बाहेर काढलंस आणि इस्रायलचा राजा म्हणून तू माझी स्थापना केलीस. माझं घराला तू कायमचं स्थापनेचं अभिवचन दिलं. एवढं सगळं असतानाही अशी कोणती गोष्ट होती की ज्याच्यामुळं दाविदाला असं वाटतं की परमेश्वर देवाने हे मला दिलं नाही. आज सकाळी आपलं जीवन पाहूया. आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्यामुळं आपल्याला असं वाटतं की देवाने हे करायचं होतं, हे देवाने केलं नाही, मग हे काही झालं तरी मला ते मिळवलं पाहिजे. आणि जर ते आपण चुकीच्या मार्गाने मिळवत आहोत तर सांभाळा, काळजी घ्या. आपल्या आत्मिक जीवनाची काळजी घ्या. सरळ मनुष्य आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो. जो दुष्ट आहे, जो दुर्जन आहे, तो आपला हट्ट आपल्या चेहऱ्यावर, आपल्या मुखचर्यावर व्यक्त करतो. त्याला आवडत नाही, कोणी बोललेलं आवडत नाही, कोणी रागवलेलं आवडत नाही. पण दाविदाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो की नाथानाला परमेश्वर देवाने ज्या वेळेला दाविदाकडे पाठवलं, आता पुढे जाऊन दाविदाने ते स्वीकारलं. जो काही संदेश परमेश्वराकडून त्याला आला, दाविदाला त्याची चूक समजली. आणि हेच महत्वाचं आहे, हेच महत्वाचं. आमचं कुठं चुकलंय, कुठं आम्ही चुकलेलो आहोत, काय चुकलंय आमच्या हातातून, आमच्याकडून काय चूक झाली. नेहमीच इतरांची चूक पाहण्यापेक्षा मी कुठे चुकलो हे पाहणं फार महत्वाचं आहे. माझी काय चूक झाली. यहोशुआ, ज्या वेळेला आपण यहोशुआच्या पुस्तकामध्ये वाचतो, ज्या वेळेला आय शहरावर त्याला विजय मिळाला नाही, त्यावेळेला तो परमेश्वरासमोर बसला यासाठी की देवा आमचं काय चुकलंय की आम्हाला आमची चूक दाखव. देवाचं वचन सांगते की तो परमेश्वरासमोर बसून राहिला की आमचा पराभव का झाला, देवा आम्ही का हरलो आहोत, का हरलो आहोत, आम्ही का अपयशी झालो आहोत, आम्हाला आय शहरावर विजय का मिळाला नाही. यहोशुआने परमेश्वराला विचारलं की परमेश्वरा आमचा पराभव का झाला, आम्ही का हरलो आहोत. आज सकाळी माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहात, पवित्र आत्मा जर आपल्याला दाखवत आहे की आपल्याला देवासमोर यायला हवं आहे, देवासमोर बसायला हवं आहे, प्रार्थना करायला हवं, ते आपण कुठे जीवनामध्ये पडलेलो आहोत हे देवाने आपल्याला दाखवावं. यासाठी जर पवित्र आत्मा आपल्याला जर सांगत आहे तर चला देवाकडे या आणि देवाला, देवा माझा पराभव का झाला, मी कुठं चुकलो मला दाखव, माझ्या जीवनातल्या चुका मला दाखव. दावीद म्हणतो
की नीतिमान मला बोल लाव. या स्तोत्रसंहिता याच्या 142 अध्यायामध्ये स्तोत्रसंहिता 141 आणि 5 वचनामध्ये म्हटलंय की नीतिमान मला ताडण करो, तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही. तो असं म्हणतो की नीतिमान मला ताडण करो, तो मला बोल लाव. देवा माझ्या चुका मला दाखव. स्तोत्रांमध्ये तो अनेकदा प्रार्थना करतो. तो म्हणतो माझ्या तोंडचे शब्द, माझ्या मनचे विचार तुला मान्य असू दे. हे परमेश्वरा मला कसा असला, माझी झडती घे, माझी पारख कर. आणि काही दुष्कृत्याकडे, दुष्कर्माकडे काही प्रवृत्ती असेल तर ती काढून टाक आणि मला सनातन मार्गाने. दावीद देवाच्या मनासारखा होता, कारण ज्यावेळेला दाविदाकडून चूक झाली, परमेश्वर देवाने ज्यावेळेला त्याला ते सांगितलं, त्यावेळेला नेहमीच पश्चातापी अंतकरणाने दावीद देवाकडे आला. आणि एवढंच नाही तर स्तोत्र 51 ज्यावेळेला आपण वाचतो, या स्तोत्र 51 मध्ये दाविदाने पश्चातापाची प्रार्थना केलेली आहे. स्तोत्रसंहिता 51 त्याच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे की दाविदाचे स्तोत्र त्याने बतशेबेशी समागम केल्यानंतर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला, तेव्हाच हे स्तोत्र आहे. स्तोत्र 51 तो असं म्हणतो की हे देवा, तू आपल्या वात्सल्या अनुसरून माझ्यावर कृपा कर, आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला निर्मळ कर, माझं पाप दूर कर. माझे अपराध मी जाणून आहे, मी तुझ्या विरुद्ध पाप केलं आहे. 4थं वचन सांगतं तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलं आहे. 5वं वचन म्हणतं मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पापी आहे. 9व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की देवा माझ्या पापापासून तू आपलं तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. आणि 10वं वचन म्हणतो की माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा तू पुन्हा घाल, पवित्र आत्मा माझ्यामधून तू काढून घेऊ नको. अशा प्रकारची प्रार्थना दाविदाने केली. ज्यावेळेला देवाने नाथान संदेष्टाला दाविदाकडे पाठवलं, त्यावेळेला दाविदाने पश्चातापाची प्रार्थना देवाला केली. त्याने पश्चाताप केला, आपल्या चुकांबद्दल त्याने देवाकडे क्षमा मागितली. तो पश्चातापी झाला. परमेश्वर देवाने त्याला सांगितलं की एथवर नाथान संदेशाच्या द्वारे त्याला सांगण्यात आलं की मी तुला अभिषेक केला, मी तुला इस्रायलचा राजा केला, मी सर्वस्व तुझ्या हातामध्ये. आपल्या जीवनामध्ये पाहना की देवाने आपल्याला कुठून कुठपर्यंत आणलं, परंतु तरीही आपण जर पापाच्या मार्गामध्ये आहोत, चुकीच्या गोष्टीच्या पाठीमागे जर आपण चाललो आहोत, तर आज सकाळी थांबा, आपल्या वर्तन क्रमाचा विचार करा, आपल्या वर्तन क्रमाचा विचार करा. कारण आपला नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही. आपण पश्चातापी अंतःकरण त्याच्याकडे परत यावं ही देवाची इच्छा आहे, कारण तो आपल्या पापांची आपल्याला क्षमा करणार आहे. आणि दावीद असं म्हणतो नीतिमान मला बोल लाव, तो मला ताडण करो. त्याला तो म्हणतो की ते उत्कृष्ट तेल माझं मस्तक नको म्हणणार नाही. की जर कोणी मला समजावून सांगत आहे, जर माझ्या चुका जर कोणी मला दाखवत आहे, तर तो म्हणतो की ते माझ्यासाठी चांगलं आहे. ही वृत्ती दाविदाची. हल्ली ज्यावेळेला आपण पाहतो की तुम्ही जर एखाद्याला करेक्ट करत आहात, एखाद्याच्या चुका जर तुम्ही दाखवत आहात, तर सहजासहजी कुणाला ते आवडत नाही. आमच्या बाबतीत का असे बोलले, आमच्या चुका आम्हाला का दाखवल्यात? लोकांना आपल्या चुका दाखवलेल्या आवडत नाहीत. पण मी असं म्हणतो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाथान असायला हवा आहे. नाथानासारखी व्यक्ती आमच्या जीवनामध्ये असायला हवी आहे. देवाकडे प्रार्थना करा की देवा माझ्या जीवनामध्ये नाथानासारख्या व्यक्ती हव्या आहेत की ज्या वेळेला माझ्या हातून चूक होईल त्यावेळेला माझ्या चुका मला समजते, माझ्या चुका मला समजते. आमच्या जीवनामध्ये नाथान कोण आहे ते ओळखा, की जे आपल्याला देवाच्या मार्गामध्ये घेऊन जात आहे, जे आपल्या चुका आपल्याला दाखवत आहे, जे आपल्या चुका आपल्याला दाखवत आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे नाही का, की खरं बोललं तर सख्या आईला देखील राग येत. खरं सांगितलं, खरं बोलणं कोणालाच आवडत नाही आपल्या चुका दाखवल्या. मी असं म्हणतो की माझ्या जीवनामध्ये देवाने नाथानासारखे पुष्कळ लोक दिले, चांगले मित्र दिले आहेत. त्यांची नेहमीच मला मदत होते. मी परिपूर्ण आहे असं नाही, मी मनुष्य आहे, पण मी देवाचे आभार मानतो यासाठी की देवाने असे लोक माझ्या जीवनामध्ये दिलेले आहेत.
आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगले मित्र हवे आहेत, चांगले लोक हवे आहेत की जे लोक आमच्या पापाबद्दल कौतुक करणार नाहीत, तोंडपुजेपणा करणार नाहीत, तर आमचं पाप हे पाप आहे ते आम्हाला दाखवून देतील, की आमची चूक ते आम्हाला दाखवून देतील. असे लोक आम्हाला हवे आहेत. दावीद असं म्हणतो, नीतिमान मला बोल लाव, तो मला ताडण करो, त्याने मला सांगावं, माझ्यासाठी दया आहे, ते एक उत्कृष्ट तेल आहे, ते मी स्वीकारेन. हे ते अंतःकरण आहे. आपली चूक स्वीकारणं हे अंतःकरण आहे. आम्ही कुठे चुकलो आहोत, आमची चूक काय झालेली आहे, आणि कोणी जर ते आम्हाला सांगत आहे तर ते स्वीकारणं देखील तितकंच महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. आणि पुढं या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेला दावीद याने पश्चाताप केला. दाविदाने देवाकडे क्षमा मागितली या स्तोत्रसंहिता 51 मध्ये. आणि पुढे जाऊन देवाचं वचन सांगतं दुसरे शमूएलाकडे आपण परत येऊया. दुसरे शमूएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि आता 13 वचनामध्ये दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावायचा नाहीस, तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करायस निमित्त दिलं आहे. यास तो तुला जो पुत्र झालाय तो खात्रीने मरणार. मग नाथान आपल्या घरी गेला. उरियाच्या स्त्री जो मुलगा दाविदापासून झाला त्याचवर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. आणि पुढे जाऊन आपण वाचतो की ते मूल मरण पावलं. परमेश्वराचा तडाखा किंवा परमेश्वराने त्याला शासन केलं, त्याच्या दुष्कृत्याबद्दल देवाने त्याला शासन केलं. आणि देवाचं वचन इब्री लोकाच्या पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये असं म्हटलं, इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन असं म्हणतं की माझ्या मुला परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रानं तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. देवाचं वचन सांगतं ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, त्याला तो शिक्षा करतो. दाविदाकडून चूक झाली, दाविदाने पश्चाताप केला, देवाने त्याचं पाप दूर केलं. पण पापाचं जे काही परिणाम होता, त्या पापातून जन्माला आलेलं जे मूल होतं, देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने त्याला तडाखा दिला आणि ते मूल मरण पावलं. आज सकाळी देवाचं वचन आपण ऐकत आहोत की दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्यावर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो, आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो. आणि दाविदानं त्याच्या वर्तनक्रमाचा विचार केला, त्याच्याकडून काय चुकलं ह्या चुका त्याला समजल्या, त्याने त्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागितली, तो पश्चातापी झाला आणि त्याने देवाचा देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, तुझा पवित्र आत्मा तू माझ्यामधून काढून घेऊ नकोस. आणि परमेश्वर देवाने त्याला संधी दिली. जे काही जुनं होतं देवाने ते काढून टाकलं, जी काही जुनी आठवण होती देवाने ती काढून टाकली. आणि पुढे जाऊन आपण याच अध्यायामध्ये वाचतो, या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये, मग दाविदाने आपली स्त्री बत्शेबाचे सांत्वन केले व तो तिच्यापाशी जाऊन निजला. त्यानंतर तिला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव शल्मोन हे ठेवले. परमेश्वराला तो प्रिय झाला, परमेश्वराला प्रिय झाला. पहिला जो पुत्र जो दाविदाने त्याच्या वासनेतून चुकीच्या मार्गाने मिळवलेला किंवा कपटाने किंवा ज्याला असं म्हणूया की तो मिळवण्यासाठी त्याने देवाचा मार्ग सोडला, सैतानाचं वर्चस्व त्याच्या जीवनावर झालं. पण ज्यावेळी तो पश्चातापी झाला त्यावेळेला तो जो पुत्र आहे की ज्याच्यामुळं परमेश्वर नाराज झाला होता तो नाहीसा झाला, तो मरण पावला. आणि आता परमेश्वराने दाविदाला त्याच स्त्रीपासून बत्शेबेपासूनच शल्मोन झाला. आणि देवाचं वचन सांगतं की तो परमेश्वराला प्रिय झाला. शल्मोन जो देवापासून, जो देवाने त्याला दिला होता, त्या स्त्रीपासून परमेश्वर देवाने दाविदाला पुत्र दिला ज्याचं नाव शल्मोन असं होतं. तो परमेश्वराला प्रिय होता आणि या शल्मोनाने परमेश्वरासाठी भव्य मंदिर उभारलं. आपण देवाचं वचन वाचलं. जे काही आमचं जुनपण आहे, जो आपला हट्ट आहे की ज्याच्यामुळे आपण आपला चांगला मार्ग सोडून जर आपण भरकटलो आहोत तर या देवाकडे या, पश्चाताप करा, कारण सर्वोत्तम देणारा तो आहे.
तो आमचं जीवन सुस्थिर करणार आहे. आपल्या जीवनामध्ये कुठे चूक झाली ते पहा, काय चुकलं ते पहा, देवाकडे या, क्षमा मागा आणि नवीन जीवनाला सुरुवात करा. दावीद देवाच्या मनासारखा होता, कारण तो पश्चाताप त्याने केला. पश्चातापी अंतःकरणानं तो परमेश्वराकडे आला. त्याच्या हातून चूक झाली हे त्याला समजलं. आज सकाळी जर देव आपल्या जीवनातील काही गोष्टी आपल्याला दाखवत आहेत, चला आपण पुन्हा नव्यानं देवाकडे येऊया. त्याची शिक्षा आपण स्वीकारूया. तो जे आपल्याला ताडण करत आहे ते आपण स्वीकारूया. देवाने आपल्या जीवनामध्ये जे चांगले लोक दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण देवाचे आभार मानू. देवा सांगू, देवा माझ्या आत्मिक जीवनामध्ये पुन्हा नव्यानं तुम्हाला उभार. हालेलुया. हो येशू. सरळ मनुष्य आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो. सरळ मनुष्य आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो. माझं जीवन, माझ्या जीवनातील प्रत्येक बारीक सारी गोष्ट देवाला माहित आहे. देवाने आपल्याला इथवर आणलं आहे. अजूनही आपल्याला असं जर वाटतं की काहीतरी राहिलेलं आहे, काहीतरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये कमी आहे, आणि ती मिळवण्यासाठी आपण देवाचा मार्ग सोडून जर भरकटत आहोत, मग ती स्त्री असेल, तो पुरुष असेल, जे कोणी असतील, माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, देवाकडे परत या. चुकीचा मार्ग आपण सोडूया. आपण जर आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो आपल्या पापांची आपल्याला क्षमा करेल. सर्वोत्तम ते देवापासून येईल. आशीर्वाद, चांगल्या गोष्टी देवापासून आहेत. शल्मोन देवापासून आहे. तो देवानं दिलेला आहे. दाविदाला देवाने शल्मोन दिला. दाविदानं त्याच्या हट्टानं, त्याच्या प्रयत्नानं मिळवलेला जो पुत्र होता तो देवाला नको आहे. त्याच्यामुळे देव नाराज झाला. ज्या वेळेला पश्चातापी अंतःकरणानं दावीद देवाजवळ आला, त्यावेळेला परमेश्वरानं दाविदाला आशीर्वादित केलं. चला आज सकाळी आपण देवाकडे येऊया. नव्यानं आपलं जीवन आपण प्रभूच्या हातामध्ये देऊया. हालेलुया. हालेलुया. ओ येशू. क्षमा तू कर, क्षमा तू कर, क्षमा तू कर, क्षमा तू कर. गुनाहों से, अपराधों से, पापों से तू क्षमा कर. गुनाहों से, अपराधों से, पापों से तू क्षमा कर. क्षमा तू कर, क्षमा तू कर, क्षमा तू कर, क्षमा तू कर. गुनाहों से, अपराधों से, पापों से तू क्षमा कर. गुनाहों से, अपराधों से, पापों से तू क्षमा कर. क्षमा तू कर,
क्षमा तू कर, क्षमा तू कर, क्षमा तू कर, क्षमा सर आपण आपली पापे पदरी घेतली तू कर. तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करेल. मेरे अंदर शुद्ध मंदिर, आभार मानतो येशू. मेरे भीतर माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तो आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घे. तू केल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. मला पुन्हा तो आनंद प्राप्त हो. भीतर अपनी आत्मा क्षमा हो येशू. तू कर, क्षमा तू ज्याच्या कर, अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर परमेश्वरानं पांघरून घातला आहे तो धन्य. तू कर येशू, हो येशू. क्षमा देवाचा पुत्र येशू. तू त्याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. मेरे येशूचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. हो हालेलुया. भीतर अपनी आत्मा, मेरे अंदर शुद्ध मंदिर, मेरे भीतर अपनी आत्मा दे, क्षमा तू कर, क्षमा तू कर, क्षमा. पश्चातापाची आणखी एक संधी तू आमच्या प्रत्येकाला दिलीस. आभार मानतो आम्ही तुला. धन्यवाद देतो. कोणी दुरीजन मरावे यात मला संतोष नाही, तर माग फिरा जिवंत राहा असं तुझं वचन सांग. प्रभू देव बाबा, आज सकाळी तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही आमचं जीवन तपासून पाहतो. आमच्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर अशी प्रार्थना करतो. नव्यानं आमच्या जीवनाची उभारणी करणारा तू आहेस. प्रभुदेव, आमचा जो चुकीच्या गोष्टींसाठी असलेला अट्टहास आहे, जो हट्ट आहे, ज्यासाठी आम्ही बेभान झालो असो प्रभू, आज सकाळी त्याच्यावर तू आम्हाला विजय दे प्रभू. त्यापासून तू आम्हाला बाजूला ठेव बाबा. आणि प्रभू येशू, नव्यानं आमच्या जीवनाची उभारणी कर अशी येशूच्या नावात प्रार्थना करतो. दे बाबा, आज सकाळी मंडळीसाठी प्रार्थना करतो. मंडळीतील प्रत्येकाला तू आरोग्य दे, आशीर्वाद दे. तुझी कृपा सर्वांवर सर्वदा असू दे प्रभू. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये जीवन जगण्यासाठी सर्वांचं सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. देवबापा, यावेळेला आम्ही बंधू आशिष वळवे यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांना आरोग्य दे देवबापा. त्यांची पत्नी लेकरांना देखील तू आशीर्वाद दे. आम्ही त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करतो, त्यांनाही तू आरोग्य दे अशी प्रार्थना करतो. देवबापा, आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, या दिवसामध्ये प्रभू देवा एक तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू देव बापा. तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला तू सहाय कर अशी प्रार्थना करतो. पुन्हा एक वार आभार मानतो तुझ्या वचनासाठी आणि सगळं गौरव आम्ही तुला देतो, कारण तुझं वचन आमच्या पावला करता जेव्हा आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे प्रभू देवा. या वचनाच्या तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू आणि त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात, आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करो. येत्या शनिवारी 14 तारखेला लेडीज फेलोशिप आहे. येत्या शनिवारी पुन्हा एक वार झूम मीटिंगवर आपल्याला ज्या सर्व बहिणी आहेत त्यांच्यासाठी लेडीज फेलोशिपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. येत्या शनिवारी 14 तारखेला संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये. त्यानंतर आपल्या मंडळीतील आराधना नावाची एक 6 वर्षाची मुलगी आहे आणि तिला वैद्यकीय मदत हवी आहे. तिच्या वडिलांनी विनंती केल्यावरून मी आपणास असं आवाहन करत आहे की तिला औषधासाठी काही पैसे हवे आहेत आणि त्यांचं दर महिन्याची काही ट्रीटमेंट आहे. साधारण 8 ते 10 हजार रुपये खर्च आहे आणि साधारण
50 ते 60 हजारांची आवश्यकता त्यांना आहे. जे काही आपल्याला शक्य असेल आपण मेडिकल हेल्प आपण करू शकता. आणि जर तुमची इच्छा असेल या लेकराला काही मदत करावी, वैद्यकीय मदत करावी तिच्यासाठी, तर आपण आपले जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते ब्रदर जॉय चक्रनारायण यांच्याकडे आपण जमा करावं. त्यानंतर आपण 1-2 महिन्यापूर्वी आपल्या मंडळीतील काही कुटुंबांना रेशन किट देण्याच्याद्वारे आशीर्वाद केलेला आहे. मी देवाचे आभार मानतो. आपली मंडळी एक कुटुंब आहे आणि देवाचं वचन सांगते आपण एकमेकांची आठवण करावी. आणि पुन्हा एक वार माझी इच्छा आहे की आपण आपल्या मंडळीतील काही कुटुंबांना रेशन किट देण्याच्याद्वारे त्यांना आपण आशीर्वाद करावं. आणि जर तुमची इच्छा असेल की यामध्ये तुम्हाला काही कॉन्ट्रीब्युशन जर द्यायचं असेल तर कृपया आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ते ब्रदर नितीन बनसोडे यांच्याकडे आपण द्यावं. येत्या शनिवारी 14 तारखेला झूम मीटिंगवर लेडीज फेलोशिप असणार आहे संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. देव आपणास आशीर्वाद.